नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या जीटीएस मराठी या युट्यूब चॅनलमध्ये। या व्हिडिओमधून आपण बांधकाम कामगारांसाठी खूप अशा वेगवेगळ्या प्रकारच्या योजना आहेत त्यांची माहिती करून घेणार आहोत। कारण खूप सारे जे ओरिजिनल बांधकाम कामगार आहेत अशा बांधकाम कामगारांपर्यंत ही माहिती पोहोचतच नाही आणि ते खरे लाभार्थी असून सुद्धा त्यांना त्या योजनांचा लाभ मिळत नाही। म्हणून तुम्ही जर बांधकाम कामगार असाल आणि अद्यापपर्यंत जर तुम्ही बांधकाम कामगार असून सुद्धा नोंदणी केलेली नसेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे। तुम्ही जर अद्यापपर्यंत बांधकाम कामगार म्हणून जर फॉर्म भरलेला नसेल तर जीटीएस मराठी या युट्यूब चॅनलवर बांधकाम कामगारांचं रजिस्ट्रेशन कसं करायचं अगदी घर बसल्या आपण आपलं रजिस्ट्रेशन करू शकतो। त्याच्या संदर्भातला स्पेशल व्हिडिओ सुद्धा जीटीएस मराठी या युट्यूब चॅनलवर बनवण्यात आलेला आहे। तर आपण या व्हिडिओमधून बांधकाम कामगारांना कोणकोणत्या योजनांचा लाभ दिला जातो किंवा कोणकोणत्या सुविधा ह्या दिल्या जातात याच्या संदर्भातली माहिती आपण या व्हिडिओमधून बघणार आहोत। तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। यात आपण आतापर्यंत एवढंच ऐकलेलं असेल की बांधकाम कामगारांना सेफ्टी किट दिलं जातं, म्हणजेच एक पेटी दिलेली असते। त्या पेटीमध्ये सेफ्टी किट जसं की हेल्मेट, शूज, टॉर्च, टिफिन यासारख्या वस्तू दिलेल्या आहेत। त्या तुम्ही सर्वसामान्य पूर्ण महाराष्ट्राने सुद्धा बघितलेल्या आहेत। त्या पाठोपाठ गृहोपयोगी वस्तू म्हणजे जो भांड्यांचा संच दिलेला आहे, भांड्यांच्या संचामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या गृहोपयोगी वस्तू या दिलेल्या आहेत, या सुद्धा तुम्ही बघितलेल्या आहेत। बऱ्याच साऱ्या बांधकाम कामगारांना एवढंच माहिती आहे की बांधकाम कामगारांचं जर रजिस्ट्रेशन जर आपण केलं तर आपल्याला फक्त याच योजनेचा लाभ हा मिळू शकतो। पण तुम्हाला माहिती आहे का या योजनांव्यतिरिक्त सुद्धा याच्यापेक्षा अधिक फायद्याच्या योजना या बांधकाम कामगारांसाठी अस्तित्वात आहेत। तुम्ही जर सक्रिय बांधकाम कामगार असाल तर या सर्व योजनांचा लाभ हा मिळू शकतात आणि ही माहिती तोंडी देण्यापेक्षा आपण अधिकृत पोर्टलवरूनच ही संपूर्ण माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। यात मी सक्रिय हा शब्द मुद्दाम म्हणतोय कारण प्रत्येक वर्षी बांधकाम कामगारांना आपलं कार्ड हे रिन्यूअल करायचं आहे आणि रिन्यूअल कसं करायचं याच्या संदर्भातला सुद्धा व्हिडिओ आपण जीटीएस मराठी या युट्यूब चॅनलवर बनवलेला आहे। तर तो व्हिडिओ बघून आपण घर बसल्या आपण बांधकाम कामगारांचं कार्ड हे रिन्यूअल करू शकतो। चला आपण बघूया बांधकाम कामगारांसाठी वेगवेगळ्या प्रकारच्या कोणत्या योजना आहेत। तर ही माहिती मी तोंडी देऊ शकलो असतो पण बऱ्याच साऱ्या व्यक्तींना, कारण सोशल मीडियावर जर आपण जर बघितलं तर खूप साऱ्या अशा अफवा या पसरवल्या जातात। कुठल्याही योजनेविषयी जास्त व्ह्यूज मिळावे, जास्त लाईक्स मिळावे या हेतूने वेगवेगळ्या प्रकारच्या अफवा या पसरवलेल्या जातात। तर त्या गोष्टींना कुठलंही तथ्य नसतं। आपण प्रत्यक्षात बांधकाम कामगारांचं जे अधिकृत पोर्टलवर आहे त्याच्यावरूनच कोणकोणत्या प्रकारच्या योजना आहेत त्या आपण या ठिकाणी बघूया। सर्वप्रथम आपल्या ब्राउझरमध्ये टाईप करायचंय महा BOCW। ते टाईप केल्यानंतर आपल्याला या पद्धतीचं पेज ओपन होईल। या पद्धतीचं पेज ओपन झाल्यानंतर या ठिकाणी वेलफेअर स्कीम वर्कर्स ऑप्शन टॅब मधून वेलफेअर स्कीम या टॅबवर आपल्याला क्लिक करायचे। त्या टॅबवर क्लिक केल्यानंतर या पद्धतीच्या वेगवेगळ्या प्रकारच्या योजना आपल्या समोर या दाखवण्यात आलेल्या आहेत। तर त्यात एक एक योजनेविषयी आपण थोडक्यात माहिती जाणून घेऊया, कारण त्याचा डीप मध्ये फॉर्म कसा भरायचा याच्या संदर्भात जर तुम्हाला अडचण आली तर आपण नक्कीच त्याच्यामध्ये आपण आपल्याला मदत करू। तुम्ही कमेंट मध्ये नक्की विचारा। ही जी लँग्वेज आहे आपण या ठिकाणी मराठी करून घेऊ। तर सामाजिक सुरक्षेच्या ज्या योजना आहेत तर त्या कोणत्या आहेत त्या बघूया। पहिल्या विवाहाच्या खर्चाच्या प्रतिपूर्तीसाठी 30,000 रुपये, म्हणजेच जर एखादा बांधकाम कामगार असेल आणि तो अविवाहित असेल तर त्याच्या लग्नासाठी 30,000 रुपयाची मदत ही बांधकाम कामगारांच्या नोंदणी अंतर्गत त्या कामगाराला ही मिळू शकते। त्यानंतर प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना, प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना या योजनेविषयी जर तुम्ही ऐकलेलंच असेल, या सुद्धा योजनेचा लाभ हा त्या ठिकाणी मिळतो आपल्याला। त्यानंतर पुढे जर बघितलं आपण तर या ठिकाणी दिलंय फायनान्शियल असिस्टन्स ऑफ ₹51,000 फॉर द मॅरेज ऑफ वन डॉटर फॉर द रजिस्टर्ड कंस्ट्रक्शन वर्कर, म्हणजेच बांधकाम कामगाराच्या पहिल्या मुलीच्या विवाहासाठी 51,000 रुपयांची मदत ही बांधकाम कामगारांअंतर्गत महाराष्ट्र शासनामार्फत ही दिली जाते। हे टॅब आपण आता इंग्लिश मध्ये केल्यानंतर आपल्याला ते दाखवते। काही वेळेस ते साईटचा प्रॉब्लेम असो किंवा कशाचा तरी त्याच्यात ते आपल्याला ते दाखवलं नाही, त्याच्यामुळे आपण या ठिकाणी लँग्वेज चेंज केलेली आहे। त्यात आपल्याला हे ऑप्शन दाखवते, कारण बरेच जण म्हणतील की आम्ही मराठी जर केलं आपण तर मराठीमध्ये ते ऑप्शन आपल्याला दाखवत नाही।
तेच ऑप्शन आपण जर इथे लँग्वेज चेंज केली तर लँग्वेज मध्ये आपल्याला ही 51,000 रुपयाची जी मदत आहे बांधकाम कामगारांच्या पहिल्या मुलीसाठी ही या ठिकाणी दिलेली जाते. तर अशा खूप सारी महत्वाची ही योजना आहे. बऱ्याच लोकांना या योजनेविषयी माहितीच नाही, कारण त्या लोकांकडे बांधकाम कामगारांचं कार्ड असून सुद्धा या योजनेचा लाभ घेताना आपल्याला बांधकाम कामगार हे दिसत नाही. आणि जे इतर लोक आहेत तर ते लोक एजंट थ्रू किंवा त्यांच्या थ्रू अशा योजनांचा लाभ मिळवताना आपल्याला दिसत आहे. तर या योजनेचा जर आपल्याला लाभ मिळवायचा आहे तर कुठल्याही एजंटकडे आपल्याला जाण्याची गरज नाही. आपण स्वतः घर बसल्याही आपला फॉर्म हा भरू शकतो किंवा एखाद्या जाणकार सीएससी सेंटर वरून सुद्धा तुम्ही हा फॉर्म अगदी 50-100 रुपयामध्ये सुद्धा भरू शकता. त्यानंतर एज्युकेशनच्या संदर्भात कोणत्या स्कीम आहेत ते आपण या ठिकाणी बघूया. या ठिकाणी आपल्याला दाखवलेले फर्स्ट टू 7 क्लास स्टुडंट ₹2,500 इयर, 8 to 10 क्लास स्टुडंट ₹5,000 इयर. म्हणजेच पहिली ते 7वी पर्यंतचे जे आपले बांधकाम कामगारांचे मुलं आहेत तर त्यांना 2,500 रुपयापर्यंत शिष्यवृत्ती ही दरवर्षी मिळेल. त्यानंतर 8वी ते 10वी पर्यंत शिकणारे जे मुलं आहेत तर त्यांना 5,000 रुपये शिष्यवृत्ती ही दरवर्षी मिळेल. त्यासाठी फक्त त्यांना 75% पेक्षा अधिक हजेरी असणं हे महत्वाचं आहे. ज्या वेळेस आपल्याला निकाल हा दिला जातो तर त्या निकालावर सुद्धा हजेरी ही दिलेली असते. 75% पेक्षा जर जास्त असेल तर ते अपलोड करून सुद्धा आपण अगदी सोप्या पद्धतीने घर बसल्या आपण हा फॉर्म भरून या योजनेचा लाभ हा मिळू शकतो. त्यानंतर दुसरी महत्वाची योजना बघा, 10th to 12th क्लास स्टुडंट 10,000 इयर. म्हणजे 10वी आणि 12वीचे जे मुलं आहेत तर त्यांना 10,000 रुपये हे 50% गुणांसह उत्तीर्ण झाल्यानंतर अशा मुलांना मिळणार आहे. म्हणजे सरासरी जर बघितला आपण 95% पेक्षा अधिक मुलं हे जवळपास 50% गुणांसहच उत्तीर्ण होतात. म्हणजे या योजनेचा लाभ सुद्धा तुम्हाला सहज हा मिळू शकतो 10वी आणि 12वीला 50% गुण मिळवल्यानंतर. त्यानंतर पुढची योजना जर बघितली आपण 11th to 12th क्लास स्टुडंट 10,000 इयर. म्हणजेच आपण जर बघितलं 10वी 12वीला 50% गुणांसह उत्तीर्ण झाल्यानंतर 10,000. त्यानंतर 11वी आणि 12वीत शिक्षण घेत असताना सुद्धा 10,000 रुपयाची अतिरिक्त स्कॉलरशिप त्या विद्यार्थ्यांनाही मिळणार आहे. त्यानंतर पुढची योजना जर बघितली आपण फॉर डिग्री कोर्स 20,000 इयर ऑल्सो ऍप्लिकेबल फॉर द वाईफ ऑफ रजिस्टर्ड कंस्ट्रक्शन वर्कर. म्हणजेच जे डिग्रीचं पदवीचं शिक्षण जे बांधकाम कामगारांचे मुलं घेत असतील त्यांनी या ठिकाणी स्पष्ट म्हटलेलं आहे जर बांधकाम कामगारांचे मुलं असतील त्यांना सुद्धा हा लाभ लागू आहे आणि बांधकाम कामगारांची जर पत्नी असेल तर पत्नीला सुद्धा हा लाभ लागू आहे. म्हणजेच FY, SY, TY किंवा समतुल्य असणारे जे वर्ग आहेत त्यांच्यासाठी जवळपास 20,000 रुपयांपर्यंतची शिष्यवृत्ती त्या बांधकाम कामगारांच्या मुलांना किंवा पत्नीलाही मिळणार आहे. त्यानंतर पुढचं टॅब आपल्याला दाखवलेलं आहे मेडिकल डिग्रीसाठी जवळपास 1 लाखापर्यंतची आर्थिक मदत ही बांधकाम कामगारांतर्गत त्या बांधकाम कामगारांच्या मुलाला किंवा पत्नीलाही मिळू शकते. त्यानंतर इंजिनिअरिंग जर करत असेल बांधकाम कामगारांचा मुलगा किंवा पत्नी तर त्यात प्रत्येक वर्षासाठी 60,000 रुपयापर्यंतची मदत ही त्या बांधकाम कामगारांच्या मुलाला किंवा पत्नीलाही दिली जाते. तर अशा खूप अशा शैक्षणिक योजना या ठिकाणी आपल्याला दाखवलेल्या आहेत. त्यानंतर डिप्लोमा कोर्स म्हणजेच एखादा विद्यार्थी जर डिप्लोमा करत असेल तर त्याला 20,000 पर्यंत शिक्षण घेण्यासाठी दरवर्षी शिष्यवृत्ती मिळणार आहे. त्यानंतर पोस्ट ग्रॅज्युएशन डिप्लोमा जो पदव्युत्तर पदवीचा जर डिप्लोमा ज्या विद्यार्थी जर करत असेल तर त्यांच्यासाठी जवळपास 25,000 पर इयर साठी स्कॉलरशिप दिली जाते. त्यानंतर रिम्बर्समेंट ऑफ MSCIT कोर्स म्हणजेच ज्या बांधकाम कामगारांच्या मुलांनी MSCIT केलेली असेल सुरुवातीला आपल्याला MSCIT चा कोर्स हा पूर्ण करावा लागेल कारण या ठिकाणी आपण बघू शकतो रिम्बर्समेंट ऑफ MSCIT म्हणजे आधी आपल्याला पूर्ण फी पेड करून त्या फीचे डॉक्युमेंट आपल्याला ह्या पोर्टलवर अपलोड करायचे आणि ते अपलोड केल्यानंतर पूर्ण फीचा परतावा त्या बांधकाम कामगारांना हा मिळणार आहे. ही योजना फक्त बांधकाम कामगारांच्या 2 मुलांसाठीच लागू आहे. म्हणजे अशा जर बघितल्या तर सर्वच योजना या फक्त 2 मुलांसाठी लागू असतील. त्यानंतर पुढे जर बघितलं आपण हेल्थ केअरच्या ज्या सुविधा आहेत त्या आपण या ठिकाणी बघूया. फिक्स डिपॉझिट ऑफ द ₹1 lakh till girl child at her age of 18 undergo contractive surgery after birth of the first child.
म्हणजेच बांधकाम कामगाराने जर पहिल्या मुलीवरच ऑपरेशन केलं तर अशा मुलीच्या नावावर तिच्या लग्नापर्यंत म्हणजे 18 वर्षाच्या वयापर्यंत 1,00,000 रुपये हे फिक्स डिपॉझिट केलेलं असेल. मग त्याचा लाभ हा किती मिळू शकतो तर तुम्ही त्याचा अंदाज घेऊ शकता. पण त्यासाठी त्यांनी एक अट दिलेली की पहिल्या मुलीवरच आपल्याला ते ऑपरेट करावं लागेल तरच तुम्हाला ते ऑपरेशन केल्यानंतरच तुम्हाला तो लाभ हा मिळू शकतो. त्यानंतर एखाद्या बांधकाम कामगाराचा जर कामावर असताना जर काही अपघात झाला आणि त्या अपघातामध्ये त्याला अपंगत्व जर आलं तर अशा बांधकाम कामगाराला 2 लाखापर्यंतची मदत ही शासनामार्फत दिली जाते. त्यानंतर हेल्थ चेकअप सुद्धा हे बांधकाम कामगारांचं वेळोवेळी केलं जातं, हेही तुम्ही बघितलेलं आहे. त्यानंतर पुढची जर योजना बघितली आपण, फायनान्शियल योजना आपल्याला या ठिकाणी दाखवलेली आहे. ऍक्सिडेंटल डेथ ड्युरिंग द कोर्स ऑफ वर्क, ज्या वेळेस बांधकाम कामगाराचा कामावर असताना काही दुर्दैवी अपघात झाला आणि त्यात जर त्या बांधकाम कामगाराचा जर मृत्यू झाला तर अशा बांधकाम कामगाराला 5 लाख रुपयांची मदत ही शासनामार्फत दिली जाते. त्यानंतर फायनान्शियल असिस्टंट फॉर द नॅचरल डेथ, म्हणजे एखाद्या कामगाराचा जर नैसर्गिक मृत्यू झाला तर अशा बांधकाम कामगाराला सुद्धा 2 लाखांपर्यंतची मदत ही दिली जाते. तुमच्या नजरेत भरपूर असे बांधकाम कामगार जर असतील आणि अशा वेळेस जर अशा बांधकाम कामगारांचा दुर्दैवी काही घटनेत मृत्यू झाला तर तुम्ही नक्कीच अशा बांधकाम कामगाराला मदत करू शकतात. म्हणजेच या योजनेविषयी माहिती देऊन त्यांच्या कुटुंबियांना हा आर्थिक लाभ हा मिळवून देऊ शकतात. त्यानंतर अटल बांधकाम कामगार आवास योजना आहे. त्यानंतर रुरल साठी वेगळी आहे, अर्बन साठी वेगळी आहे, त्याच्यात सुद्धा काही अर्थसहाय्य दिलं जातं. त्यानंतर फ्युनरल असिस्टंट ऑफ ₹10,000, ज्या वेळेस बांधकाम कामगारांचा मृत्यू वगैरे दुर्दैवी घटनेत जर झाला तर त्यांच्यासाठी अंत्यविधीसाठी 10,000 रुपयाची मदत ही तत्पर दिली जाते. त्यानंतर असिस्टंट ऑफ द ₹24,000 इयर फॉर विडो ऑर विडोवर ऑफ रजिस्टर, एखाद्या वेळेस बांधकाम कामगाराच्या जर पत्नीचा जर मृत्यू झालेला असेल तर त्या बांधकाम म्हणजे ज्यांचं रजिस्ट्रेशन असेल, म्हणजे एखाद्या वेळेस पत्नीचं जर रजिस्ट्रेशन असेल आणि पत्नीचा जर काही दुर्दैवी मृत्यू झाला तर त्या पतीस 5 वर्षापर्यंत 24,000 रुपये हा आर्थिक लाभ मिळू शकतो. आणि काही वेळेस बांधकाम कामगाराची जी पतीचा जर दुर्दैवी अपघात झालेला असेल त्यात त्यांचा जर मृत्यू झाला असेल तर पत्नीस 5 वर्षापर्यंत 24,000चा लाभ हा मिळू शकतो. त्यानंतर 6 लाखांपर्यंत जे घरासाठी जर आपण एखादं लोन उचललंय तर त्याला 2 लाखापर्यंतची म्हणजे त्या 6 लाखावरचं आपल्याला लोन हे लोनवरचं जे व्याज आहे ते माफ होऊ शकतं. त्यानंतर फायनान्शियल असिस्टंट टू द सेंड द डेड बॉडी ऑफ द रजिस्टर्ड वर्कर टू द म्हणजे ज्या वेळेस एखाद्या बांधकाम कामगारांचा दुर्दैवी अंत होतो तर त्यांचे ते शहरापासून तर गावापर्यंत जाण्याचा खर्च सुद्धा आपल्याला या ठिकाणी मिळतो. तर अशा बांधकाम कामगारांसाठी वेगवेगळ्या प्रकारच्या खूप महत्त्वाच्या अशा योजना आहेत. तुम्हाला जर एखाद्या योजनेचा लाभ मिळवायचा असेल किंवा जर तुमच्या परिचयातला एखादा गरीब बांधकाम कामगार असेल तर नक्कीच तुम्ही हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत पोहोचवा. किंवा जर त्यांना जर त्याबद्दल काही ज्ञात नसेल तर तुम्ही ही माहिती त्यांना नक्कीच समजावून सांगून काही पुण्यपत्रात पाडून घेऊ शकता. म्हणूनच ही बांधकाम कामगारांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण अशी माहिती आहे. इतरही बांधकाम कामगारांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा मित्रांनो. धन्यवाद.